सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही, तरी त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला आपल्याला थोडीशी नवीन आयडिया द्यायची असते, जेणेकरून कस्टमर आपल्याकडे नेहमी येतील, ते आपल्याशी जरा अटॅच राहतील यासाठी। सो त्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे आणि ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल यासाठी। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या डिझाइनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाइन सहज बनवता येईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी डिझाइन सहजच बनवता येईल, त्याचबरोबर तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक सुद्धा नक्कीच येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ॲक्च्युली त्याचा बॅक पार्ट ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि हा जो काही छोटासा काठ दिसतोय तर यापासून आज आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन इथे बनवणार आहोत। तर बघा बऱ्याचदा काय होतं की ब्लाउज पीसला एकाच साईडने काठ असतो आणि स्लीव्सला काठ यूज केल्यानंतर खूप कमी काठ उरतो, तर अशा वेळेस कुठली डिझाइन बनवावी हे सुचत नाही, तर ही डिझाइन तुम्ही नक्कीच बनवू शकता। तर बघा मग अस्तरचा बॅक पार्ट आणि ब्लाउजचा बॅक पार्ट असं दोन्हीही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग आणि मार्किंग करता येईल। ठीक आहे, तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे ना, तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती टोटल इथे आहे 13.5, म्हणजे टोटल 13.5 घेतली तशी उंची आहे 12.5, म्हणजे 1 इंच मार्जिन आपण यामध्ये ॲड केलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं। त्यानंतर बघा 2.5 इंच गळा रुंदी आणि पुढे कंटिन्यू 5.5ला मार्किंग करून घेतलेली आहे आपण, म्हणजे पूर्ण शोल्डर टाकलेला आहे। आणि यानंतर इथे मुंडासुद्धा 5.5 इंचाचा घ्यायचा आहे, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आता याची सगळ्यात गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती करायची आहे, तर ते सुद्धा अस्तरच्या बॅक पार्टवर। सो चला मग आता ते मी तुम्हाला पुढे सांगते। तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुमचा जेवढा गळा असेल ना तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। त्याबरोबर काठाची उंची किती आहे तर ते सुद्धा एकदा चेक करायचं। तर बघा मग मी इथे जेवढा गळा आहे त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन असं टोटल 9.5ला मार्किंग केली, 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून पट्टीच्या सहाय्याने हा बॉक्स ड्रॉ केलेला आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। त्यानंतर बघा आता हा चौकोनीच गळ्यावर आपण आज डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे मग मी इथे डायरेक्ट इथे कट करून घेतलेला आहे। आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि बॅक पार्ट म्हणजे अस्तरचा बॅक पार्ट आणि ब्लाऊजचा बॅक पार्ट इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा मग सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे। आता इथे सेंटरला 1 आणि दोन्ही साईडला 2 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे, कारण स्टिच करताना इझी पण जावं, तिरकं पण जायला नको आणि गळारुंदी एकदम मोजून घ्यायची आहे, कारण गळारुंदी स्प्रेड व्हायला नको। जर गळारुंदी स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरतं। सो शोल्डर उतरण्यामागचं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे, ते लक्षात राहू द्या। त्यानंतर बघा गळ्याच्या साईडने साधारणतः आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टिप मारून घ्यायची आहे। टिप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की इथे आपण कुठे कॅनव्हास पेपर लावलेला नाही आहे, त्यामुळे गळ्याची संपूर्ण फिटिंग ही आपली या टिपवर डिपेंड आहे। त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण टिप मारून घेऊयात। आता ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे सोबतच रेडी होतं। त्यानंतर बघा मग हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर असा फिनिशिंग सहित प्रॉपर शेप सहित सरळ व्हावा, फोल्ड व्हावा आणि गळ्याचा आकार आपल्याला हवा आहे तसा यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। यानंतर बघा ह्या पद्धतीने हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे, अतिशय अलगद, अजिबात खेचायचं नाहीये। आणि बघा मग गळ्याच्या साईडने कमरेच्या साईडला थोडंसं प्रेस करत आता गळ्याच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाब टीप।
तर बघा मग दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तर आहे तर त्याचा कपड्यावरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप आहे, कारण बऱ्याचदा आपण खूप गडबडीत दापटीप देतो आणि सगळा अस्तरचा पार्ट वरती दिसतो आणि सगळं ब्लाऊजचं लूक फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला ही दापटीप इथे देऊन घ्यायची आहे, कारण की संपूर्ण ब्लाऊजचं लूक हे गळ्यावर डिपेंड असतं. तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग्स आहे. तिथे आपला हा चौकोनी गळा रेडी झालेला आहे. यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दापटीप देताना जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खरं तर इथे तुमच्या लक्षात येत असेल की किती प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे. सो बघा मग गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही रेडी झालं. यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण आपण हे मार्जिन कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात राहू द्या. परत ते गोळा वगैरे होणार नाही, तिरकं जाणार नाही, त्याची ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर बघा ह्या पद्धतीने जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर म्हणूनच मग गळा रेडी झाल्यावर हे जोडणं परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला सगळ्यात आधी रेडी करायचा असतो. त्यानंतर बघा आता सेंटरला मी एक मार्किंग केलेली आहे आणि ह्या लाईनमध्ये आपल्याला म्हणजे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे गळ्याच्या लाईनमध्ये. त्यानंतर इथून हा काठ घेतलेला आहे, खालच्या साईडने फोल्ड करून घेतलं जे काही काठाचं एक्स्ट्राचं होतं आणि वरच्या साईडला सुद्धा फोल्ड करून टिप मारून घेते. ठीक आहे. आता हा काठ आपल्याला गळ्याच्या तिथे लावायचा आहे. तर बघा हा बरोबर अशा पद्धतीने सेंटरला ठेवायचा आहे. आता वरच्या साईडने आपल्याला थोडासा तो फोल्ड करावा लागणार आहे, पण खालच्या साईडने आता आपण लावायला सुरुवात करूयात. आणि खरं तर तुमच्या इथे लक्षात येईल की बघा किती छोटासा काठ आहे, एवढूसच काठ आहे आणि खूप कमी काठ असेल तर खरंच आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे आजकाल बऱ्यापैकी ब्लाऊजला काय होतं, काठपदरची साडी वगैरे जर असेल ना तर एकाच साईडने काठ दिलेला असतो असं मध्यभागी, आणि मग काय होतं की तो बाहीला घेतल्यावर ना उरतच नाही डिझाईनसाठी. सो अशा वेळेस तुम्ही छोटासा काठ लावून ही डिझाईन नक्की बनवू शकता. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. आपण इथे मध्यभागी हा काठ लावून घेतलेला आहे. यानंतर आता याची जी काही साडी आहे ह्या ब्लाऊजवरची, खरं तर ती राणी कलरची आहे, म्हणजे डार्क गुलाबी कलर. तर तुम्ही इथे गोल्डन किंवा राणी कलरचं कॉन्ट्रास्ट असं कलर कॉम्बिनेशनची लेस नक्कीच यूज करू शकतात. तर बघा इथे मी सगळ्यात आधी गोल्डन लावून बघते कशी दिसते कशी नाही. तर गोल्डनमध्ये समोसा लेस घेतलेली आहे, कारण आता सध्या ह्या लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ह्या लेसमुळे सुद्धा आपल्या ब्लाऊजला खरं तर खूप छान लूक येत असतं. सो तुम्ही सुद्धा अशी छानशी न्यू स्टाईलमधली ट्रेंडिंग लेस नक्कीच यूज करू शकता, जेणेकरून तुमचा ब्लाऊज अजूनच छान दिसेल. पण इथे अजून एक ऑप्शन आहे माझ्याकडे. मी म्हटल्याप्रमाणे गोल्डन आणि ब्लाऊज म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच गुलाबी कलर, तर ती सुद्धा लेस माझ्याकडे एक अवेलेबल आहे. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार इथे लेस यूज करू शकतात. तर मी सुद्धा मग इथे फायनली गोल्डन आणि राणी कलरचा कलर कॉम्बिनेशनची जी काही लेस आहे तर ती यूज करणार आहे. तर सगळ्यात आधी बघा इथून लावून घेते मी. एक्स्ट्राची लगेचच कट करायची आणि लेसला इथे डबल टिप देऊन घ्यायचं आहे. मॅचिंग धागा तर यूजच केलेला आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित यावे. आता इथे लेस लावल्यानंतर वरच्या साईडने सुद्धा आपल्याला लेस लावायची आहे, तर ती त्रिकोण ह्या पद्धतीने समोरासमोर येतील याची जराशी काळजी घ्यायची आहे. आणि कॉन्ट्रास्ट लेसमुळे तर ब्लाऊजला अजून छान लूक येईल आणि छान असा हा ब्लाऊजसुद्धा आपल्या साडीवर नक्कीच मॅच होईल. तर बघा इथे लावून घेतल्यानंतर लेस आता आपल्याला वरच्या साईडने सुद्धा लावून घ्यायची आहे. तुम्हाला सांगते बघा मी ती आपल्याला इथून ह्या पद्धतीने खाली लावायची आहे. तर आपण चेक करूयात कुठली छान वाटते. तर मला असं वाटतं की पिंक आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस जरा जास्त छान वाटते. त्याचबरोबर आता ती इथून आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा कंटिन्यू लावायची आहे. सो त्याआधी आता आपण बॅक साईडला मग टक्स टाकून घेऊयात. तर बघा मग सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचाची टक्सची इथे मार्किंग करून घेतली मी, आणि जी मार्किंग केली त्यावर आता टक्स टाकून घेऊयात. तर टक्सला बघा ह्या पद्धतीने तिरकी टिप मारली. टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा लॉक करून घ्यायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि अर्थातच आपला ब्लाऊजसुद्धा लवकर नक्कीच खराब होणार नाही. कारण बऱ्याचदा काय होतं की इथली शिलाई लवकर निघते सिंगल टिप दिल्यामुळे आणि मग ब्लाऊज लवकर खराब होतो. सो त्यामुळे हा पॉईंट लक्षात राहू द्या.
आता बघा इथे लेस लावायची होती खरं तर, म्हणून आपण लगेचच टक्स टाकून घेतलेले आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे आता आपण इथून लेस लावायला इथे सुरुवात करूयात. बरोबर कडेकडेने बघा व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि बरोबर ह्या काठाच्या वर येईल थोडंसं, म्हणजे काठाचे धागे पण निघणार नाही. तसा काठ लावताना आपण बरोबर म्हणून त्याच लेवलमध्ये लावलेला आहे. आणि इथे कोपऱ्यावरनं फोल्ड करायची आहे आणि कंटिन्यू कमरेला ती लेस आपल्याला खरं तर इथे लावून घ्यायची आहे. बघा आता ह्या लेसला सुद्धा डबल टिप द्यायची आहे. तर बघा मगाशी सुद्धा आपण दोन्ही ठिकाणी डबल टिप दिली आणि इथे सुद्धा द्यायची आहे. खरं तर मी नेहमी सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे आपली लेस प्रॉपर लागली जाते, पॅक लवकर निघत नाही, खराब होत नाही, त्याचबरोबर ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे आठवणीने तुम्ही लेसला डबल टिप देऊनच घ्यायची आहे. तर बघा मग इथे डबल टिप देऊन घेते मी. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने लेस लावलेली आहे आणि तिथे सुद्धा डबल टिप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आणि बघा मग फायनली खूप छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दोन्ही साईडला लेस लावून घेतलेले आहे एकसारख्या त्यासुद्धा. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला इथे लावायची आहे नॉट. तर तुम्ही साडीच्या कपड्याची किंवा ब्लाऊज पीसचा जर कपडा अवेलेबल असेल तर बनवू शकतात, पण मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावणार आहे. तर एका ब्लाऊजला 1 मीटर नॉट सफिशियंट असते. त्याचबरोबर ते आपल्याला ह्या पद्धतीने बघा वरून खाली साधारणतः 2.5 ते 3 इंच वर लावून घ्यायची असते, खूप वरती पण नाही. आणि 30 मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. ठीक आहे. तर इथे तुम्ही फॅब्रिकचे लटकन कसेही करू शकतात. भरपूर अशा फॅब्रिकचे लटकन डिझाईनचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत. तर इथे मी खरं तर जे काही रेडीमेड लटकन्स बाजारात अवेलेबल असतात तर ते लावणार आहे. खरं तर ते कस्टमरच्या चॉईसनेच इथे लावणार आहे. तर तुम्हीसुद्धा जर तुमच्या कस्टमरला पाहिजे नसतील बाहेरून आणलेले तर तुम्ही तसेही लावू शकतात. सध्या सिल्क थ्रेडचं खूप ट्रेंड चालू आहे, त्या पद्धतीचे सुद्धा लटकन लावू शकतात किंवा सिम्पल फॅब्रिकपासून सुद्धा नक्कीच बनवू शकतात. तर मी म्हटल्याप्रमाणे बघा साडीला मॅच होणारे मस्त असे छान राणी कलरचे लटकन घेतले आणि खरं तर फायनली आपला चौकोनी गळ्यावरचा हा सुंदर असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. तर बघा मग मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते. सो बघा मग फायनली कॉन्ट्रास्ट कलरची लेस लटकन लावून या बॅकनेक डिझाईनला अजूनच सुंदर असा लूक आलेला आहे. खरं तर साडी खूप सुंदर अशी पैठणी आहे, पण मी म्हटल्याप्रमाणे आजकाल काय होतं की काठ एका साईडला असतो आणि तो काठ आपण बाहीला घेतो शक्यतो, तरच ब्लाऊजचा लूक येणार असतं. खरं तर कोपऱ्यापर्यंत बाहीचं सुद्धा सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि मग तेवढं काठ आपण बाहीला वापरल्यावर खूप कमी काठ उरतो आणि छोट्याशा काठापासून बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी तर हे सुचतच नाही. तर ही छान लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकतात. झटपट तयार होते. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहजच बनवता येईल. कुठेही कॅनव्हास पेपर वगैरे काहीही यूज केलेलं नाही आहे. एकदम कमीत कमी टाईममध्ये छान ट्रेंडिंग प्रॉपर अशी फिनिशिंग सहित छोटासा काठ वापरून चौकोनी गळ्यावर आपण ही डिझाईन बनवलेली आहे आणि नक्कीच या छानशा ब्लाऊज डिझाईनवर आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि बऱ्याच कस्टमरला सुद्धा चौकोनी गळा हा खूप आवडत असतो. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावं. एवढंच नाही तर फिनिशिंगसाठी सुद्धा महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. सो त्या फॉलो करा, नक्कीच तुमची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.